वेलकम. संगीता भालसिंग या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत. सहकार इयत्ता 12वी हा विषय आपण अभ्यासाला घेतलेला आहे आणि यामधील प्रकरण क्रमांक 8 महाराष्ट्र राज्य सहकारी बँक या प्रकरणावरील आपण स्वाध्याय सोडवणार आहोत. प्रकरण संपल्यानंतर पाठ्यपुस्तकामध्ये प्रश्न दिलेले आहेत, म्हणजे स्वाध्याय दिलेला आहे. त्या प्रश्नांची उत्तरं कशी लिहायची ते आपण पाहूया. आणि यावर 1 ते 8 प्रश्न दिलेले आहेत. 8 प्रश्न एका व्हिडिओ लेक्चरमध्ये घेतले तर खूप मोठा व्हिडिओ होईल, म्हणून मी त्याचे 2 भाग केलेत. भाग क्रमांक 1 मध्ये प्रश्न पहिला, दुसरा, तिसरा, चौथा म्हणजे 1 ते 4 प्रश्नांची उत्तरं कशी लिहायची ते आपण पाहूया. आणि नंतरचा भाग दुसरा जो आहे तो 5 ते 8 प्रश्नांची उत्तरं पाहूया. चला तर आपण भाग क्रमांक 1 मध्ये पहिला, दुसरा, तिसरा, चौथा प्रश्न कसा सोडवायचा ते आपण पाहूया. प्रकरण क्रमांक 8 इयत्ता 12वी सहकार हा विषय वाणिज्य शाखेचा आहे. स्वाध्याय दिलेला आहे. त्यामध्ये प्रश्न क्रमांक पहिला अ, खाली दिलेल्या पर्यायांमधून योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा व पुन्हा लिहा. इथे सूचना जशी दिलेली असते तसं लिहायचं. विधान पुन्हा लिहायचं. याचा अर्थ असा की विधान लिहायचं, त्यामध्ये उत्तराचा पर्याय लिहायचा, उत्तराखाली 2 रेषा मारायच्या, 1 ओळ सोडायची, मग पुढचं विधान लिहायचं. असं सुव्यवस्थित नीटनेटकी उत्तरपत्रिका लिहायची. फक्त उत्तराचा शब्द लिहायचा नाही तर पूर्ण विधान लिहायचं. 1. राज्य सहकारी बँक टिंबटिंब पातळीवर कार्य करते. पर्याय अ तालुका, ब जिल्हा, क राज्य. आणि याचं अचूक उत्तर आहे राज्य. मग पूर्ण वाक्यात लिहायचं. राज्य सहकारी बँक राज्य पातळीवर कार्य करते. 2. राज्य सहकारी बँक टिंबटिंबवर नियंत्रण ठेवते. पर्याय अ प्राथमिक सहकारी पतसंस्था, ब नागरी सहकारी बँका, क जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका. आणि याचं अचूक उत्तर आहे क जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका. 3. महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेचे मुख्य कार्यालय टिंबटिंब येथे आहे. पर्याय अ पुणे, ब मुंबई, क नाशिक. आणि अचूक उत्तर आहे ब मुंबई. 4. नाबार्ड टिंबटिंब बँकेमार्फत जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांना कर्जपुरवठा करते. पर्याय अ राज्य सहकारी, ब ग्रामीण विकास, क नागरी सहकारी. आणि अचूक उत्तर आहे अ राज्य सहकारी. 5. राज्य सहकारी बँक टिंबटिंबकडून कर्ज घेते. अ जागतिक बँक, ब नाबार्ड, क व्यापारी बँक. अचूक उत्तर आहे नाबार्ड. प्रश्न क्रमांक पहिल्यातला ब आहे. जोड्या जुळवा. अ गट आणि ब गट. अ गटामध्ये शिखर बँक, राज्य सहकारी बँकेची प्रमुख समस्या, राज्य सहकारी बँकेचे प्रमुख कार्यालय, मॅकलेगन समितीची स्थापना, राज्य सहकारी बँकेचे सभासद. आता अ गटामध्ये 5च बाबी दिल्या आहेत आणि ब गटामध्ये 10. तर यातल्या 5च जोड्या लागणार आहेत. त्यातले 5 शब्द किंवा 5 लागणार नाही आहेत. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका पुणे 1914, राज्य स्तर मुंबई, जिल्हा स्तर 1951, जादा भांडवल, वाढती थकबाकी, नागरी सहकारी बँका. आता आपण या जोड्या पूर्ण करूया, जुळवूया. क्रमांक अ शिखर बँक राज्यस्तर, ब राज्य सहकारी बँकेची प्रमुख समस्या वाढती थकबाकी, क राज्य सहकारी बँकेचे प्रमुख मुख्य कार्यालय मुंबई, ड मॅकलेगन समितीची स्थापना 1914, ई राज्य सहकारी बँकेचे सभासद जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका. अशा जोड्या लावल्या जातात. पहिल्यातलाच क प्रश्न आहे. खालील विधानांसाठी एक शब्द किंवा शब्दसमूह लिहा. 1. सहकारी पतपुरवठ्याच्या रचनेतील राज्यातील सर्वोच्च बँक. त्याचं उत्तर आहे, आता आपण उत्तरं सगळेच घेतलेले आहेत ते पाहूया. क्रमांक 1 सहकारी पतपुरवठ्याच्या रचनेतील राज्यातील सर्वोच्च बँक, तिला म्हणायचं महाराष्ट्र राज्य सहकारी बँक. 2. राज्य सहकारी बँकेची सभासद बँक, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक. 3. राज्य सहकारी बँकेला कर्ज पुरवठा करणारी बँक नाबार्ड. 4. राज्यातील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांची बँक महाराष्ट्र राज्य सहकारी बँक. आणि 5. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांवर नियंत्रण व नियमन करणारी बँक महाराष्ट्र राज्य सहकारी बँक. आपण एक एक शब्द लिहिला. प्रश्न क्रमांक पहिल्यातलाच ड आहे. खालील विधाने चुकी बरोबर ते लिहा आणि त्याची उत्तर घेऊया आपण आणि त्यानुसार ठरवू. क्रमांक 1
राज्य सहकारी बँकेचे कार्यक्षेत्र देशभर असते हे विधान चूक आहे. 2. राज्य सहकारी बँक शेतकऱ्यांना प्रत्यक्ष कर्ज पुरवठा करते हे सुद्धा विधान चूक आहे. 3. राज्य सहकारी बँक ही शिखर बँक आहे हे विधान बरोबर आहे. 4. राज्यातील सहकारी चळवळीच्या विकासाची जबाबदारी शिखर बँकेवर असते बरोबर. 5. प्रत्येक राज्यासाठी एक राज्य सहकारी बँक असते बरोबर. म्हणजे पहिलं दुसरं विधान चूक आहे, तिसरं चौथं पाचवं बरोबर आहे. प्रश्न क्रमांक पहिल्यातला ई खालील विधाने पूर्ण करा. 1. राज्य सहकारी बँक ही टिंबटिंब बँकेला कर्ज पुरवठा करते. त्याची उत्तरं घेऊया आपण, उत्तराकडेच येऊ लगेच. उत्तरे. 1. राज्य सहकारी बँक ही जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला कर्ज पुरवठा करते. 2. राज्य सहकारी बँकेचे कार्यक्षेत्र राज्यस्तरावर असते. 3. राज्यातील सहकारी चळवळीचा विकास राज्य सहकारी बँकेवर अवलंबून असतो. 4. राज्य सहकारी बँक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेवर नियंत्रण ठेवते. 5. महाराष्ट्रातील सहकारी पतपुरवठ्याची रचना त्रिस्तरीय आहे. आपण रिकाम्या जागा पूर्ण केलेल्या आहेत. प्रश्न क्रमांक फ पहिल्यातलाच आहे, अचूक पर्याय निवडा. आता पहिला जो गट दिला आहे इथे रिकामी चौकट दिली आहे आणि राज्यस्तर म्हटलेला आहे. खाली इथे हे शब्द जे दिलेले आहेत ते वरच्या चौकटीमध्ये भरायचे. इथे उत्तर आहे राज्य सहकारी बँक राज्यस्तर. 2 क्रमांक राज्य सहकारी बँकेचे सभासद जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक. 3 रिकाम्या चौकटीमध्ये येईल सन 1914 मॅकलेगन समितीची स्थापना आहे. 4 राज्य सहकारी बँकेची समस्या वाढती थकबाकी. आणि 5 त्रिस्तरीय सहकारी पतपुरवठा रचना. अशा प्रकारे रिकाम्या जागा भरायच्या आहेत या. प्रश्न क्रमांक पहिल्यातलाच ग आहे, एका वाक्यात उत्तरे लिहा. 1. राज्य सहकारी बँक म्हणजे काय? 2. कर्ज पुरवठ्यात समतोल राखणे म्हणजे काय? 3. नाणे बाजार म्हणजे काय? 4. राज्य सहकारी बँक कोणकोणत्या प्रकारच्या ठेवी स्वीकारते? 5. सदोष कर्ज वाटप पद्धती म्हणजे काय? आपण उत्तरे पाहूया. क्रमांक 1 राज्य सहकारी बँक म्हणजे काय? उत्तर. राज्यातील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांच्या संघांची संघीय संस्था म्हणजे राज्य सहकारी बँक होय. 2. कर्ज पुरवठ्यात समतोल राखणे म्हणजे काय? उत्तर. कर्ज पुरवठ्यात समतोल राखणे म्हणजे राज्य सहकारी बँक ज्या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांकडे अतिरिक्त निधी असतो तो निधी राज्य सहकारी बँकेत ठेवी म्हणून जमा करतात. ज्या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांच्या निधीत तूट असेल त्यांना अतिरिक्त पतपुरवठा राज्य सहकारी बँक करते. तिसरा एका वाक्यामध्ये, नाणे बाजार म्हणजे काय? उत्तर. विविध प्रकारच्या पैशाचे अल्प व मध्यम मुदतींचे व्यवहार करणाऱ्या सर्व संस्थांना संयुक्तपणे नाणे बाजार म्हणतात. राज्य सहकारी बँक नाणे बाजाराशी संलग्न आहे. 4. राज्य सहकारी बँक कोणाकडून ठेवी स्वीकारते? उत्तर. राज्य सहकारी बँक ही आपल्या सभासद जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका, जिल्हा परिषदा, नगरपालिका, शैक्षणिक संस्था आणि सहकारी क्षेत्रातील अन्य संस्थांकडून ठेवी स्वीकारते. 5वा प्रश्न एका वाक्यात, सदोष कर्ज वाटप म्हणजे काय? उत्तर. राज्य सहकारी बँकेने राजकीय दबावाखाली विशिष्ट सहकारी बँकेची संस्थेची आर्थिक स्थिती व कर्ज परतफेडीची क्षमता विचारात न घेता केलेल्या कर्ज वाटपाला सदोष कर्ज वाटप म्हणतात. पहिल्या प्रश्नातलाच खालील वाक्यातील अधोरेखित शब्द दुरुस्त करून वाक्य पुन्हा लिहा. शब्द दिलेला आहे अधोरेखित करून म्हणजे अंडरलाईन करून तो दुरुस्त करायचा आहे, चुकीचा शब्द दुरुस्त करायचा. 1. महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेचे मुख्य कार्यालय पुणे येथे आहे आणि अचूक उत्तर आहे पुण्याच्या ऐवजी लिहायचं मुंबई येथे आहे. 2. राज्य सहकारी बँक नागरी सहकारी बँकेवर नियंत्रण ठेवते, तर नागरीच्या ऐवजी लिहायचं जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेवर नियंत्रण ठेवते. 3. राज्य सहकारी बँक जिल्हा पातळीवर कार्य करते, त्याचं उत्तर आहे राज्य पातळीवर कार्य करते. 4. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांना नागरी सहकारी बँकेमार्फत कर्ज पुरवठा होतो, तिथे उत्तर लिहायचं नागरीच्या ऐवजी राज्य सहकारी बँकेमार्फत कर्ज पुरवठा होतो. आणि 5. जिल्हा सहकारी बँक ही राज्याची शिखर बँक आहे, तर जिल्ह्याच्या ऐवजी तिथे शब्द लिहायचा राज्य. राज्य सहकारी बँक ही राज्याची शिखर बँक आहे. प्रश्न क्रमांक 2. खालील संज्ञा स्पष्ट करा. 1. शिखर बँक. 2. नाणे बाजार. 3. थकबाकी. 4. वैयक्तिक कर्जे. आपण संज्ञा स्पष्ट करूया. क्रमांक 1 शिखर बँक. उत्तर.
एक, महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 मध्ये असे नमूद करण्यात आले आहे, शिखर बँक म्हणजे ज्या संस्थेच्या कार्यक्षेत्राचा विस्तार संपूर्ण महाराष्ट्रात असेल, सदस्य म्हणून तिच्याशी संलग्न असलेल्या संस्थांच्या मुख्य उद्दिष्टांचे संवर्धन करणे तसेच त्यांना सुविधा आणि सेवा पुरवणे हा तिचा मुख्य उद्देश असेल. निबंधकाने जी संस्था शिखर संस्था म्हणून वर्गीकृत केलेली असेल अशी संस्था होय. 2. सहकारी कर्ज पुरवठ्याच्या त्रिस्तरीय रचनेत राज्य सहकारी बँक ही शिखर बँक असते. 2. संज्ञा स्पष्ट करायची. नाणे बाजार विविध प्रकारच्या पैशाचे अल्प व मध्यम मुदतीचे व्यवहार करणाऱ्या सर्व संस्थांना दिलेले संयुक्त नाव म्हणजे नाणे बाजार होय. सहकारी क्षेत्राचा व नाणे बाजाराचा संबंध राज्य सहकारी बँकेमार्फत येतो. राज्य सहकारी बँक कर्ज रोख्यांची खरेदी आणि सरकारी योजनात गुंतवणूक करण्याचे कार्य करते. नाणे बाजारातून अल्प मुदतीचे कर्ज काढून आर्थिक टंचाईच्या काळात जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांना वाटप करते. शेती व्यवहारातून निर्माण झालेल्या कृषी हुंड्या राज्य सहकारी बँक नाणे बाजारात वटवते. तसेच ग्रामीण भागातील सहकारी पतसंस्थांचा नाणे बाजाराशी संबंध प्रस्थापित करण्याचे कार्य करते. संज्ञा स्पष्ट करा. क्रमांक 3. थकबाकी. उत्तर. 1. थकबाकी म्हणजे ऋणको व्यक्ती किंवा संस्था यांनी धनकोकडून घेतलेल्या कर्जाची वेळच्या वेळी परतफेड न करणे. 2. राज्य सहकारी बँकेची थकबाकी ही सदोष कर्ज वाटप, कर्जवसुलीचे अपुरे प्रयत्न आणि कर्जवसुलीच्या कार्यात येणाऱ्या राजकीय दबावामुळे उत्तरोत्तर वाढत गेली आहे. संज्ञा किंवा संकल्पना स्पष्ट करायची. क्रमांक 4. उत्तर. राज्य सहकारी 4. वैयक्तिक कर्जे ही संकल्पना किंवा संज्ञा आहे. उत्तर. राज्य सहकारी बँकेने वैयक्तिक कर्जे देऊ नयेत असे अभिप्रेत आहे. मात्र राजकीय दबावाखाली बँकेने वैयक्तिक कर्जे दिल्याचे उघडकीस आले आहे. कर्ज हे घेण्यासाठी आहे, परतफेड करण्यासाठी नाही, ही मानसिकता वाढत आहे. कर्जदार राजकीयदृष्ट्या प्रभावी असल्याने कर्जवसुलीची कारवाई करता येत नाही. प्रश्न क्रमांक 3. स्वमत लिहा किंवा उपयोजनावर आधारित प्रश्न आहे. 1. महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेच्या कार्यावर राज्यातील सहकारी चळवळीचा विकास अवलंबून असतो. 2. राज्य सहकारी बँकेमुळे राज्यातील पतपुरवठ्यात समतोल राखला जातो. आपण स्वमत लिहूया. क्रमांक 1. महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेच्या कार्यावर राज्यातील सहकारी चळवळीचा विकास अवलंबून असतो. उत्तर. या विधानाशी मी सहमत आहे. कारणे लिहायची त्याची. क्रमांक 1. राज्य सहकारी बँक ही सहकारी क्षेत्रातील सर्वोच्च संस्था असते. 2. राज्यातील सहकारी चळवळीचे नेतृत्व करण्याची जबाबदारी तिची असते. 3. राज्यातील सर्व प्रकारच्या सहकारी संस्थांच्या राज्यस्तरीय संस्था तिच्याशी संलग्न असतात आणि तिच्या मार्गदर्शनाखाली कार्य करतात. 4. ग्रामीण विकासामध्ये महत्त्वपूर्ण भूमिका बजावणाऱ्या सहकारी प्रक्रिया संस्था या राज्य सहकारी बँकेशी संलग्न असतात. 5. सहकारी चळवळीच्या विकासाची जबाबदारी विविध सहकारी संस्था राज्य सहकारी बँकेच्या नेतृत्व आणि मार्गदर्शनाखाली पार पाडतात. स्वमत लिहायचंय. क्रमांक 2. राज्य सहकारी बँकेमुळे राज्यातील पतपुरवठ्यात समतोल राखला जातो. उत्तर. या विधानाशी मी सहमत आहे. कारणे. 1. राज्यातील सर्व जिल्हा मध्यवर्ती सहकारी संस्था या राज्य सहकारी बँकेशी संलग्न असतात. 2. ज्या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांकडे अतिरिक्त निधी असतो तो निधी त्या बँका राज्य सहकारी बँकेत ठेवी म्हणून जमा करतात. 3. ज्या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांच्या निधीत तूट असेल त्यांना अतिरिक्त पतपुरवठा राज्य सहकारी बँक करते. 4. राज्यातील सहकारी क्षेत्रातील अतिरिक्त निधीची राज्य सहकारी बँक नाणे बाजारात गुंतवणूक करते. 5. राज्यातील सहकारी बँकांना अतिरिक्त पतपुरवठा अल्प मुदतीसाठी हवा असेल तर नाणे बाजारातून अल्प मुदतीच्या कर्जाद्वारे तो उपलब्ध करून दिला जातो. अशा प्रकारे राज्यातील सहकारी पतपुरवठ्यात समतोल किंवा संतुलन राखण्याचे काम राज्य सहकारी बँक करते. प्रश्न क्रमांक 4. फरक स्पष्ट करा. 1. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक व राज्य सहकारी बँक. 2. नागरी सहकारी बँक व जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक. 3. राज्य सहकारी बँक व नागरी सहकारी बँक. फरक 2 भागामध्ये लिहायचा आहे. एका भागामध्ये लिहायचं जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, दुसऱ्या भागामध्ये राज्य सहकारी बँक. पहिला फरकाचा मुद्दा अर्थ.
एकाच प्रदेशातील सर्व प्राथमिक पतसंस्थांनी एकत्र येऊन स्थापन केलेल्या मध्यवर्ती किंवा संघीय बँकेला जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक म्हणतात. राज्यातील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांच्या संघास राज्य सहकारी बँक म्हणतात. फरकाचा दुसरा मुद्दा आहे सभासदत्व. जिल्ह्यातील प्राथमिक सहकारी पतसंस्था आणि इतर सर्व सहकारी संस्थांना सभासदत्व दिले जाते. राज्यातील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका, सहकारी प्रक्रिया संस्था आणि राज्य पातळीवरील अन्य सहकारी संस्थांना सभासदत्व दिले जाते. फरकाचा तिसरा मुद्दा आहे कार्यक्षेत्र. सामान्यतः एका जिल्ह्यापुरते मर्यादित, अपवादात्मक परिस्थितीत 2 जिल्ह्यांसाठी एक बँक. संपूर्ण राज्य हे तिचे कार्यक्षेत्र असते. फरकाचा चौथा मुद्दा प्रमुख कार्य. जिल्ह्यातील सहकारी संस्थांवर कर्जपुरवठा करणे. राज्यातील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांना कर्जपुरवठा करणे. फरक स्पष्ट करायचा आहे. नागरी सहकारी बँक आणि जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक. अर्थ लिहायचा प्रथम. ज्या नागरी सहकारी पतसंस्थेचे भाग भांडवल रुपये 1 लाखापेक्षा अधिक आहे, जे बँकिंगचे सर्वसामान्य कार्य करते आणि इतर सहकारी संस्थांना सभासदत्व देत नाही, तिला नागरी सहकारी बँक म्हणतात. ज्या बँकांच्या उद्देशात इतर सहकारी संस्थांना कर्ज देण्यासाठी निधी उभारणे या उद्देशाचा समावेश असतो, तिला जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक म्हणतात. फरकाचा दुसरा मुद्दा आहे कार्यक्षेत्र. ही बँक शहरी आणि निमशहरी क्षेत्रात कार्य करते. ही बँक जिल्ह्यातील ग्रामीण क्षेत्रात कार्य करते. फरकाचा तिसरा मुद्दा प्रमुख कार्य. ही बँक बिगर शेती व्यवसायांसाठी कर्जपुरवठा करते. ही बँक शेती व तत्सम व्यवसायांसाठी कर्जपुरवठा करते. फरकाचा चौथा मुद्दा सभासदत्व. नागरी सहकारी बँकेत व्यक्ती सभासदत्वाची तरतूद असते. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत प्रामुख्याने संस्था सभासदत्वाची तरतूद असते. फरक लिहायचा आहे तिसरा. एका भागात राज्य सहकारी बँक, दुसऱ्या भागात नागरी सहकारी बँक. अर्थ प्रथम. राज्यातील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांचा संघ म्हणजे राज्य सहकारी बँक होय. शहरी आणि निमशहरी भागात स्थापन झालेली प्राथमिक सहकारी बँक म्हणजे नागरी सहकारी बँक होय. फरकाचा दुसरा मुद्दा आहे सभासदत्व. राज्यातील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, सहकारी प्रक्रिया संस्था आणि राज्य पातळीवरील अन्य सहकारी संस्था. कार्यक्षेत्रातील पगारदार, मध्यमवर्गीय, व्यापारी, कारागीर, लघु उद्योजक इत्यादी. कार्यक्षेत्र तिसरा मुद्दा. संपूर्ण राज्य हे तिचे कार्यक्षेत्र असते. तिचे कार्यक्षेत्र विशिष्ट शहरापुरते मर्यादित असते. आणि चौथा फरकाचा मुद्दा प्रमुख कार्य. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांना पतपुरवठा करणे, सभासद किंवा ग्राहकांकडून ठेवी स्वीकारणे आणि त्यांना कर्जे व बँकिंग सेवा देणे. असे आपण 3 फरक स्पष्ट केलेले आहेत. पुढील 5, 6, 7, 8 हे 4 प्रश्नांच्या उत्तराचा व्हिडिओ मी लवकरच तयार करणार आहे. धन्यवाद. व्हिडिओ लेक्चर आवडल्यास चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे मी नवीन व्हिडिओ पोस्ट केल्याचं नोटिफिकेशन तुम्हाला आपोआप मिळेल. टेलिग्राम चॅनलही जॉईन करा आणि आवडलेले व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींना जरूर पाठवा. तुमच्या शंका असतील तर काही विचारू शकता. अभ्यासासाठी खूप खूप शुभेच्छा.